केंद्र शासनानं 29 कामगार कायदे बदलले असून कामगार क्षेत्र कामगार विरोधी वातावरण निर्माण झालं आहे. सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं काम होत असल्यानं ठेकेदार मोठा केला जात आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य उद्योग कामगार संघटना सिटू संलग्नच्या वतीनं कामगार उपायुक्त कार्यालयात सातपूर या परिसरात विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिटू संघटनेच्या वतीनं आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये या कामगार संघटनेनं सहभाग नोंदवत कामगार उपायुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लॉकडाऊन काळातील बांधकाम कामगारांना प्रत्येकी 10,000 रुपये द्यावं, पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. देशव्यापी संपामध्ये सर्व सामील झालो. तर याचं कारण एक महत्त्वाचं आहे की कामगार कायदे, देशातील कामगार कायदे हे सरकारने 29 कायद्याची 29 कायदे पायदळी तोडून आणि कामगारांच्या विरोधी हे सर्व धोरण राबवलेलं आहे. आणि कामगारांना न्याय न मिळता कंत्राटी पद्धत ही जास्त जोमाने सुरू झालेली आहे. या ठिकाणी प्रेस कंट्रोलच्या कामगारांना कायम करण्याचा विषय, बांधकाम मजुराचा प्रश्न आहे. बांधकाम मजुराला लॉकडाऊन काळातील कुठलेही पैसे अदा झालेले नाही, त्यांचे फाईल्स मिळालेले नाही, घरेलू कामगाराला न्याय नाही. या ठिकाणी संपात उतरण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त कंत्राटी पद्धत सुरू झालेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कंत्राटदार मोठा होत चाललेला आहे आणि कामगाराला कुठलाही न्याय मिळत नाही. त्यामुळं आता शिकलेली मुलं यांना न्याय तर मिळतच नाही. आपण नोकरीची कुठलीही शाश्वती राहिली नाही आणि शिकलेल्या मुलाला काम नसल्यामुळे तो अजून म्हणजे बेकारी वाढत चाललेली आहे आणि देशामध्ये बेकारी वाढण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्याच्यात गुन्हेगारी पण वाढत आहे, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशातील ही सुव्यवस्था अतिशय बिकट होत चाललेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं की घटनेमध्ये कोणत्याही न्याय नाही मिळाला तर आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार आहे. तर त्याच्यामुळं आपण रस्त्यावर उतरण्याचं हेच कारण आहे की सरकारला आम्ही जागे करण्यासाठी आमचे सर्व कामगारांचे प्रश्न, सामान्य नागरिकाचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि याचं कारण आम्ही सरकारला जागे करणार आहोत की सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत. 1 दिवसाचा संप आम्ही हा यशस्वी करत आहोत. याबद्दल आम्ही या सर्व कामगारांना एकत्र करून सरकारला विरोध करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. स्तरावर जे 26/11च्या दरम्यान आपल्याला या संपात आपण सर्व कंत्राटी कामगारांपासून तर कायम कर्मचाऱ्यांपर्यंत हा सर्व संप CITUच्या माध्यमातून करत आहोत. या कामगार विरोधी जे धोरण आहे, जे केंद्रातील जे शासन आहे ते पूर्ण समस्त कामगारांच्या मेटाकुटीला आलेल्या कामगारांना हा कुठल्याही पद्धतीचं हे शासन किंवा हे केंद्रीय स्तरावरचं जे शासन आहे ते कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही. किमान काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन, समान कामाला समान वेतन या कुठल्याही गोष्टी मिळत नाही आहे. आज घरेलू कामगार असेल, ऊसतोड कामगार असेल, विडी कामगार असेल किंवा बांधकाम कामगार असेल यांना कुठलंही संरक्षण नाही. आज जीवितावर बेतून सुद्धा ते या कोरोना काळाची प्रादुर्भाव किंवा हे कारणं दाखवून प्रशासन एकीकडे सर्व कामगार विरोधी धोरण लादत आहे व नव्याने धोरणाचा अवलंब करण्याचा निर्णय हे शासन करत आहे. त्या दरम्यानसुद्धा असं त्यांचं हे नव्याने एक धोरण येत आहे की किमान 8 तासाची ड्युटी बंद करून 12 तासाच्या कामाचा अवलोकन करण्याचा अट्टहास हे केंद्र शासन करत आहे. त्याच्या या विरोधात आम्ही सर्व स्तरातील महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती या सर्व स्तरातील कामगार, घरेलू कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, विडी कामगार असतील, ऊसतोड कामगार असतील, हे सर्व कामगार या 26/11च्या निमित्ताने या संपावर आम्ही या सरकारचा निषेध नोंदवत आहोत व त्या दरम्यानचं काही परिपत्रक व आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते कामगार उपायुक्तालय नाशिक यांच्याकडे CITUच्या माध्यमातून आम्ही आज सुपूर्द करत आहेत. यावेळी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.